Okay, sit straight. Focus on your breathing. Close your eyes. Inhale deeply. Exhale completely. Inhale deeply. Exhale completely. Breathe normally. Slowly open your eyes. Shri Ganeshaya Namaha. Shri Saraswatye Namaha. Shri Gurubhyo Namaha. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. चॅप्टर काल आपलं 292 पर्यंत आपण केलं. तर बघूया पुढे. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्यां माझी लपे जगाची या एरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परिवायूचे काजैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवीचा नभा उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी. तर काल आपण बघितलं की कसं कुंडलिनी मूलाधारामधून वर तिचा प्रवास चाललाय आणि जेव्हा ती हृदय आकाशात येते तोपर्यंत कफ आणि पित्त म्हणजे पृथ्वी आणि आप पृथ्वी आणि जल ह्या दोन्ही तत्वांचं भक्षण केलेलं असतं तिने आणि लाघव होतं शरीर हलकं होतं असं सांगितलं होतं. मग त्यांनी सांगितलं जेव्हा शक्तीचे तेज जेव्हा लोपे जेव्हा ही जी शक्ती आहे कुंडलिनी तिचं तेज जेव्हा लपतं त्याच्यानंतर ह्या देहाचं जे रूप असतं ते वेगळं होतं
आणि तो डोळ्यांमाझी लपे जगाची, म्हणजे तो दिसत नाही. ओके. आणि आदिलाची असे सा सा अवयव तरी दिसे, परी वायूची का जैसे वळिले होय. सा स अवयव जरी दिसे, जरी त्याचे अवयव वगैरे दिसतात, तरी तो फटकन वायू सारखा तो वेगवेगळ्या ठिकाणी असतो. आता गजानन महाराजांची ज्यांनी पोथी वाचले त्यांनी बरेच वेळा इन्स्टन्सेस वाचतो आपण, की अरे महाराज इथे होते आणि मग बघता बघता क्षणी ते फटकन निघून गेले. हे योगींची लक्षण आहेत योगींची. आणि कसं ते सांगतायत, ज्ञानेश्वरीचं एक महत्वाचं की उदाहरण, ना तरी कर्दळीचा गाभा, जे आपलं कर्दळीचं झाड असतं, जेव्हा तुम्ही ते कर्दळीचं झाड जेव्हा तुम्ही ते काढायला लागतात, म्हणजे तुम्ही केळाचं झाड जे बघितलंय, त्याला असे कव्हरिंग्ज असतात आणि जर तुम्ही आतला कोर बघायला गेला तर कव्हरिंग कव्हरिंग काढलं तर आत काही नसतं, पोकळी असते ना, तसं ते सांगतात. ना तरी कर्दळीचा गाभा भुंती सांडोनी उभा का अवयवन अवयवाची नभा उदयला तो, जसं काय आत अवकाशच आहे त्याच्या. तैसे होय शरीर, तसे होतं शरीर. तैते म्हणजे खेचर, खे खे म्हणजे आकाश, अवकाश. चर म्हणजे चल, मूव्हमेंट, ॲज इफ ही इज मूव्हिंग इन दी स्पेस एफर्टलेसली. हे पद होता चमत्कार, चमत्कार होतात अशी परिस्थिती झाली की पिंडजनी, त्या जीवाच्या ठिकाणी. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची वोळ राहे, तेत ठाई ठाई होय. हे अणिमादिक, अणिमा, गरिमा असे अष्टसिद्धी आहेत. अणिमा म्हणजे छोटं होणं, गरिमा म्हणजे मोठं होणं, हनुमंताला होत्या त्या सगळ्या सिद्धी. तो जेव्हा साधक निघून जाये, मागा मागा पाऊलांची वोळ राहे, पाऊलांचे वोळ राहे, ते तर ठाई ठाई होय हे अणिमाधिक, जे मागे मागे त्याच्या चाललेले असतात रिद्धी सिद्धी. परी तेणे काया पणया, अवधारी ऐसे धनंजया, लोपाथी भूतत्रया देहीचा देही. पण हे आपल्याला काय करायचं ह्याच्याशी, अर्जुना, कृष्णा म्हणतात. लोपाती भूतत्रया देहाची देही, पृथ्वी ते आप विरवी. हा देहाच्या देहामध्ये तो देही म्हणजे द वन ही हू होल्ड्स दी बॉडी. देह म्हणजे बॉडी, वन हू होल्ड्स द बॉडी इज देही. मग हा जो देह आहे तो देहीमध्ये विरघळून गेल्यासारखं असं सांगतात. पृथ्वी ते आप विरवी, पृथ्वी पाण्यामध्ये जाते. आणि आता काल मी सांगितलेलं की कसे आपले 5 कोश आहेत, अन्नमय, विज्ञानमय, मनोमय, प्राणमय, अन्नमय, सॉरी आनंदमय, विज्ञानमय, मनोमय, प्राणमय, अन्नमय. हे ग्रॉस आहे, हे सटलेस्ट आहे, तर अनमॅनिफेस्टेड आहे, सटलेस्ट, राईट. तर ग्रॉस सटल मध्ये मर्ज होऊ शकतो, राईट. तर ते काय सांगतात, आता पृथ्वी, तसे 5 एलिमेंट्स आहेत. सगळ्यात जे शेवटचं जे आहे एलिमेंट आकाश, ते सगळ्यात लाईक पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मग हे ग्रॉसेस्ट आहे आणि हे सटलेस्ट आहे, हे सूक्ष्म आहे, स्थूल आहे. तर ते म्हणतात पृथ्वी ते आप विरवी, पृथ्वी ते आप म्हणजे जलात मर्ज होते. आपा ते तेज जिरवी, आणि पाणी जे जलमय जे एलिमेंट आहेत ते तेजामध्ये मर्ज होतं.
तेजाते पवनु हरवी, तेजाते पवनु हरवी. आणि हे तेज आहे ते पवनु, वाऱ्यामध्ये हरवी हृदया माझी. आणि हृदया माझी काल बोलले होते ते, हृदय आकाश म्हणजे स्पेस मध्ये, असं म्हणून तर प्राणच राहतो फक्त तिथे. इन दिस सेन्स कळतंय आता, एलिमेंट्स जातात असे, मर्ज होतात. पाठी आपण ऐकले उरे, परी शरीराचे अनुकरे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. म्हणजे इट इज ॲज इफ ही इज गेटिंग डिझॉल्व्ड इन दी स्पेस. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये. ऍट दॅट मोमेंट ही जी शक्ती असते कुंडलिनी, त्याची जे डेफिनेशन चेंज होते. भाष जाये मारुत ऐसे नाम होये. आणि मग त्याचं नाव आता आपण फक्त मारुत होतं, मारुती, मारुत होतं. कारण फक्त प्राण सांगितलं ना कसे एलिमेंट्स मर्ज होतात. आणि आता हा प्राण आहे तो हृदय आकाशात मर्ज होतोय, राईट. तो म्हणून ते कुंडलिनी जी शक्ती होती, पृथ्वी आप तेज ह्या स्वरूपाची कुंडलिनी, ती मर्ज होते प्राणामध्ये, राईट. म्हणून आता नाव कुंडलिनीचं मारुत झालं. परी शक्ती पण ते आहे, जवन मिळे शिवी. पण तिला अजूनही आपण शक्तीच म्हणतो जोपर्यंत ती शिवामध्ये मर्ज होत नाही. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे, जवन मिळे शिवी. शिवामध्ये मर्ज नाही होत. मग जालंधर सांडी, इथे जालंधर बंद केलं होतं ना, सांडी ककारांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. आता जालंधर फोड जेव्हा रिलीज होतं तेव्हा ती जी शक्ती मारुत स्वरूपामध्ये झाली आहे, प्राण स्वरूपामध्ये, ती अजून वर जाते. आणि ती कुठे जाते, ककारांत फोडी. ककारांत कुठे, इट इज इन हेड. हेड मध्ये जे सगळे इंद्रियांचा जो कंट्रोल करतात, ब्रेनचं जे कंट्रोल सेंटर आहे, तिथे जाते ती. गगनाची पहाडी पैठी होय. आणि तिथे जाते ती एनर्जी, इन दॅट सेंटर. आता ऐका पुढे. ते ओमकारा, आय नो इट्स लिटल टेक्निकल, पण ऍटलीस्ट आपल्याला अंदाज तर येतोय. ते ओमकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची पाउठी मागा घाली. तर कसं आहे ना, नाद स्वरूप ब्रह्म तुम्ही ऐकलं असेल. आता आपण जे बोलतोय त्याला काय म्हणतात, जे ऐकू जातंय त्याला वैखरी. ह्याला, ह्या ज्या शब्दांचं जर ऐकायला येतं त्याला वैखरी वाणी म्हणतात. तसे याचे 4 स्टेजेस आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. सो जी परा असते ती अनमॅनिफेस्टेड असते. अनमॅनिफेस्टेड म्हणजे ती ह्या सेन्सेसनी वगैरे किंवा कशानेच आपण ती ग्रास नाही करू शकत. प्रायमोर्डियल परा, पश्यंती, आणि मग मध्यमा. मध्यमा म्हणजे आपला आतला आवाज ऐकू येतो ना, त्याला मध्यमा म्हणतात. आणि मग वैखरी. तर ते काय म्हणतात, ते ओमकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची पाउठी मागा घाली. म्हणजे ही जी ओमकाराची जी ओमकारावरती पाय देऊन ती शक्ती, आणि ती पश्यंती जी असते, परा पश्यंती, पश्यंतीवर पण ती पाय देऊन मग ती त्याच्या पलीकडे जाते, परामध्ये जाते ही एनर्जी. मीन्स बेसिकली काय होतंय, इट इज मर्जिंग इन टू दॅट सेल्फ. वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. प्रत्येकाची जी परावाणी असते ती आपल्या सगळ्या वैखरी सगळ्यांच्या त्या परामधनच निघालेल्या असतात. इंट्युशन वगैरे जे म्हणतो ना आपण, ते पश्यंती वाणी म्हणू शकतो आपण, पण ते इंट्युशन परामधनच येतं. माग घाली. पुढा तन्मात्रा अर्धेवरी, आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी. आता कसं मर्ज होते बघा, मारुत झाले ना आता कुंडलिनी शक्ती बघा.
पुढा तन्मात्रा, अर्धेवरी तन्मात्रा. ग्रॉस फॉर्म मध्ये जे एलिमेंट्स असतात ना ते आपल्याला दिसतात, पृथ्वी, जल, आप, हे ग्रॉस फॉर्म आहे, स्थूल फॉर्म आहे. पण ह्याचं सूक्ष्म फॉर्म आहे, त्याला तन्मात्रा म्हणतात. सगळ्याची सूक्ष्म फॉर्म असतात. पुढा तन्मात्रा, अर्धेवरी आकाशाच्या अंतरी, आकाशाच्या अंतरी, इन द स्पेस सेंटर ऑफ दॅट. भरते गमे सागरी सरिता जेवी, जशी नदी सागरात जाते तशी हे जे मारुत आहे ते आकाशात जाते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावुनी, ब्रह्मरंध्र स्थिरावुनी ते जे प्राण आहे. सोहम भावाच्या बाह्य पसरुनी, सो हम, सह अहम, सोहम. बाह्य पसरुनी परात्मिलिंगी धावोनी, अंगाघडे, अंगाघडे परात्मलिंगी. आता ही शक्ती परात्माच्या लिंगाच्या कडे, शिवाकडे ती मग मर्ज होते. तव महाभूतांची जीवनिका फिटे, मग दोहीसी होय जटे, तेत गगना सकट आटे, समरसितिये becomes one. पै मेघाचे मुखे निवडली, समुद्र कावोघी पडिला, तो मागुता जैसे आला आपण पया. जसे जे ढग असतात त्याच्यात जे जे जल असतं ते समुद्रात कसं एक होतं, तसं काय वाटतं, समुद्र जे बाहेर, जे पाणी बाहेर होतं ते आता परत आपल्यामध्ये आलेलं आहे. बेसिकली ही जी शक्ती ती तिचीच होती, शिवाचीच आहे, पण ती मर्ज होते तशी. ओके. तेवी पिंडाचे निमिषे, पदिपदे पदिपद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. तसं हे जे पिंड आहे, जे शरीर आहे, जसं शरीर आहे ते जसं पदी पद प्रवेशे, जसं हे जशी शक्ती त्या शिवाचं स्वरूप होतं, पण ती आता परत चालली आहे शिवामध्ये, तसं त्याचं मिलन होतं असं सांगतात ते. पदीपद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा, इट बिकम्स वन. आता दुजे हन होते की एकची हे आईते, ऐशिया विवंचने पुरते उरेचिना. आता हे दोन होते आणि एक झाला अशा गप्पाच नाही राहत, ते एक होतं. दिस नो टॉक ऑफ द्वैत. गगनी गगनलया जाये, स्पेस स्पेस मध्ये जाते जशी, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये, ते होनी ठाके. केअरफुली ऐका. ही गगन जसं स्पेस स्पेस मध्ये जातं, पाणी पाण्यात मिळतं, तर वेगळे पण राहत नाही. आता आपण एक ग्लास भर पाणी घेतलं आणि समुद्रात टाकलं, तर मग आपण शोधू शकतो का परत ते पाणी? नाही. का? कारण ते एक झालं आता समुद्रामध्ये, कारण त्याचं स्वरूप सेम होतं म्हणून. तुम्ही तिकडे एक बॉल टाकला तर तो वेगळा दिसणार तुम्हाला, कारण त्याचं स्वरूप वेगळं आहे. पण तुम्ही जर पाणीच टाकलं तर तसं होतं. आता हे केअरफुली ऐका. ते अनुभवे जो होये, तो होनी ठाके. तो जेव्हा तो अनुभव घेतो तसा तो होतो. म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो आणि तो आत्मस्वरूप होतो. सो देर इज नो बिकमिंग, देर इज जस्ट बीइंग. कळलं का? म्हणून त्याला कॉग्निशन म्हणतात, म्हणून त्याला अचिव्हिंग नाही म्हणत, म्हणून त्याला म्हणतात रिअलायझेशन, म्हणून त्याला म्हणतात जाणीव होणे, म्हणून त्याला म्हणतात दर्शन होणे. There is no cause and effect. There is cognition. That's it. There's nothing else. Cognition.
ते अनुभवे जे होये ते होनी ठाके, म्हणून तेथीची मातू, न चढेची बोलाचे हातू, जेणे संवादीचिया गावा आतू पैठिकी जे, म्हणून तेथेची मातू. म्हणून तिथे शब्द बोलणं, नचडे बोलाची हातू, तिकडे जाऊच नाही शकत शब्द तिकडे, जेणे संवादीच्या गावा आतू पैठिकी जे, शब्दच जाऊ शकत नाही तर तिथे आता संवाद काय होणार. ज्ञानेश्वर महाराजांचं जे अभंग आहे, दुजे विणे संवादू, असा एक अभंग आहे, कानडाव विठ्ठलू. तर ते संवाद कसा होऊ शकतो, दुसरं कोणी नाहीच आणि हे शब्दांच्या पलीकडे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचे, जे गर्वधरी ते पाहे पावैखरी दूरी ठेली. अरे अर्जुना, नाहीतरी जी खूप गर्व करते शब्दांमध्ये, की हे असे शब्द काय काय काहीही डिस्क्राईब करू शकतात, ते शब्द ती वैखरी दूर आहे त्या अनुभव, त्या डिस्क्रिप्शन पासून. इट कॅनॉट डिस्क्राईब बिकॉज इट इज बियॉन्ड वर्ड्स. भ्रूलता मागिलीकडे मकराचेची अंगण मांडे, सडेया प्राणसांकडे गगना येता, पाठी तेथेच तो भेसळला, तव शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भवन्यला आकाशाचा. शब्द तिकडे मावळतात, ते कॅनॉट गो देयर. म्हणून कोणीही अद्वैताचा अनुभव सांगू शकत नाही. दिस इज द क्लोजेस्ट इट कॅन गो. वेगवेगळ्या प्रकारे संत सांगण्याचा प्रयत्न करतात, पण एनिथिंग दॅट इज डिफाइनिंग इट इज लिमिटिंग इट. बट वी हॅव नो अदर ऑप्शन दॅन द वर्ड्स. आता महाशून्याची डोही, जेथ गगनासीची थावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाची ये. गेन किती वेळा क्लिअरली सांगतात की ते महाशून्य तिकडे, तिथे गगनाचं, तिथे स्पेसचा पण थारा नाही आहे, बिकॉज इट इज बियॉन्ड दीज एलिमेंट्स ऑल्सो. तिथे काय थारा लागेल का या शब्दांचा? नो. म्हणून आखरा माझी सापडे, की कानावरी जोडे, हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धी गा. म्हणून हे कोणतरी हा जो अनुभव आहे तो डिस्क्राईब करेल आणि आपल्या कानावर पडेल आणि आपल्याला कळेल, हे त्रिवार शक्यच नाहीये. इट इज नॉट पॉसिबल. कोणी डिस्क्राईब करेल आणि आपल्याला कळेल शब्दांमध्ये. जै कही दैवे अनुभवले फावे, ते आपणची हे ठाकावे होनिया. तो अनुभव आपलाच असतो आपल्यासाठी. इतकं क्लिअर आहे नाही. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोला थावायाची धनुर्धरा. म्हणून आता पुढे अजून काय बोलायचं ह्याच्याविषयी. म्हणून बोलावे काय आता वायाची धनुर्धरा. काय आता बोलणार तोंडाने याच्याशी. ऐसे शब्द जातो माघवते सरे सरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथन शिरे विचाराचा. तिकडे शब्द जात मागवते सरे, ते शब्द मागे जातात, सरतात, आणि संकल्प तिकडे नाहीच. आयुष्य पुरते दे कॅनॉट, देयर इज नो आयुष्य फॉर संकल्प देयर. जिथे वाराही न शिरे विचाराचा. देयर इज नो तर्क, देयर इज नो लॉजिक that can analyze that. जे
उन्मनीयेचे लावण्ये, जे तुर्येचे तारुण्ये, अनादि जे अगण्य परतत्व. उन्मनी, उन्मनी म्हणजे मनाच्या बियॉन्ड. उन्मनीचे लावण्य, मनाच्या बियॉन्ड जी स्थिती असते, उन्मनी स्थिती म्हणतात त्याला, लावण्य, त्याची ब्युटी. जे तुर्येचे तारुण्य. सी जनरली व्हॉट इन शास्त्रामध्ये काय म्हणतात की आपण वी स्टे इन 3 सिटीज. आपण 3 पुरांमध्ये राहतो. पुर म्हणजे सिटी. 3 पुरांमध्ये राहतो. जागृत, स्वप्न, सुषुप्ती. वी स्टे ओनली इन थ्री प्लेसेस. वेकिंग वर्ल्ड, ड्रीम वर्ल्ड अँड डीप स्लीप. आपलं अस्तित्व ह्याच्यातच असतं. झोपायचं तेव्हा आपल्याला स्वप्न पडलं तर आपण तिथे एन्जॉय करतो किंवा तिथे भोगतो. जागृतामध्ये जे आहे ते भोगतो. आणि सुषुप्ती म्हणजे अज्ञान काही नसल्याची जी अज्ञानभूक सुषुप्ती असं शास्त्रामध्ये म्हणतात. म्हणजे there is nothing but the experience is there. So when we wake up, we experience, I experienced nothing but it was beautiful. So हे 3 एक्सपिरियन्सेस असतात. पण एक जे चौथं आहे त्याला तुरीय अवस्था म्हणतात, जी जागृत, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडची आहे. रिअलाइज स्टेट, जसे महाराज. आणि त्या तुरीय अवस्थेत ती अवस्था ते सांगतात. उन्मनी, जे ते तारुण्य, तुर्येचे तारुण्य. अनादि, जे अगण्य, अनादि, बिगिनिंगलेस, अगण्य, इट कॅनॉट बी मेजर्ड. परतत्व, ते तत्व. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. विश्वाचे जे मूळ आहे, योगमुद्राचे जे फळ आहे, आनंदच आहे जे जो केवळ, तो चैतन्य. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विचारोनी गेले. आदि आणि अंत नाहीये त्याला. डिस्क्रिप्शन ऑफ द सेल्फ, परतत्व. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एव पार्था जे निज स्वरूप माझे. हे जे महाभूतांचे बीज आहे, म्हणजे इट इज द ओरिजिन ऑर द सीड ऑफ ऑल द 5 एलिमेंट्स. महाभूत. जे महातेजाचे तेज, जे तेजाच्या महातेजाचं जे तेज आहे, तेज जे आहे, सनचं जे लाईट आहे, तेज आहे, ते ह्याच्यामुळे. एव पार्था जे निज स्वरूप माझे. कृष्ण म्हणतात, हे पार्था, ते जे आहे ना, ते मी माझं स्वरूप आहे. पुढे ऐका. ते हे चतुर्भुज कोंभले कोंभेली, जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकांनो केली भक्त वृंदे. पण नास्तिक लोक हे काय ऐकत नाहीत की असं काही एक्झिस्ट होऊ शकतं, कारण ते सेन्सेसच्या बियॉन्ड आहे, तर ते काय ऍक्सेप्ट करत नाही. म्हणून चतुर्भुज, म्हणून हे जे स्वरूप आहे ते चतुर्भुज, म्हणजे फॉर्म ऑफ द लॉर्ड, शोभारूप आली म्हणून मॅनिफेस्ट झालोय मी. कारण भक्त त्या सगुण रूपाला बघून त्या परमात्म्याकडे जाऊ शकतात, असं सांगतात ते. अनिर्वाच्य महासुख, अनिर्वाच्य आता काय, वाचाला तिथे पाड नाही, तिथे द वर्ड्स कॅनॉट गो देअर. इनडिस्क्रायबेबल, अनिर्वाच्य सांगितलं ना का, कारण ते शब्दांच्या पलीकडचे, राईट. म्हणून ते अनिर्वाच्य महासुख, पण सुख आहे, महासुख आहे. पै आपणची जाहले ते पुरुष, पण आपणची ते जाहले पुरुष. जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी. हा निष्कर्ष, दिस इज द कन्क्लुजन ऑफ द पीपल हु हॅव अचीव्ड इट, हु हॅव रिअलाइज्ड इट.
सो बेसिकली नास्तिक असतात ते काय बिलीव्ह नाही करत. म्हणून हा जो सगुण रूप आहे, दॅट इज अ प्लेस फॉर वन टू एंटर टू द निर्गुण, टू रीच टू द निर्गुण. दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. ते अनिर्वाच्य महाराज. कसं करायचं अनिर्वाच्य? कसं ना? हो बियॉन्ड आहे. हो बियॉन्ड. काय आपण काहीतरी फॉर्म इमॅजिन करणार, फॉर्म इमॅजिन केलं की काहीतरी नाव येणार. फॉर्म ऑल्सो दॅट इज इन द फॉर्म ऑफ थॉट्स, राईट? फॉर्म ऑफ वर्ड्स. आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीरी जी हे केले, ते आमुचेनी पाडे आले निर्वाळलिया. परब्रह्माचे नीरसे देहाकृतीची या मुसे, वोतावी जाहले तैसे दिसती आंगे. जरी हे प्रतितीहन अंतरी फाके, तरी विश्वाची हे अवघे झाके. तव अर्जुना म्हणे नके निके साचची जी हे. आता जे मी सांगितलंय हे साधन, कृष्ण म्हणतात, जो ते प्रॉपरली करेल ना त्याचं शरीर वापरून, त्याला ती प्रतीती होईल. प्रतीती होईल आतल्यात. द बेस्ट थिंग अबाउट दिस ना, की हे आपल्यामध्येच आहे. तुम्हाला काय कोर्स जॉईन करायला नको, काही करायला नको, मेंबरशिप घ्यायला नको कसली. का तुम्ही 5 बेडरूम असेल तरच तुम्हाला हे ऐकायला मिळेल आणि तरच तुम्हाला ते ईश्वरात परमात्म्याचं दर्शन होईल. नो, हे प्रत्येकाच्या हात आहे. म्हणून जरीही प्रतीती हना अंतरी फाके, जर असं प्रॉपरली तुम्ही केलं फॉलो, तर ही प्रतीती तुम्हाला अंतरी फाके, तरी विश्वाची हे हे अवघे जागे. मग तुम्हाला हे वेगळं, वर्ल्ड इज डिफरंट, आय एम डिफरंट असं नाही राहत. तेव्हा अर्जुन म्हणे, हे ऐकून अर्जुन म्हणाला, साचची जी हे खरं खरं. हा कृष्ण, तू खरं बोलतो. तर अ लॉंग टाइम इज काजे आपण आता देवो, हा बोलिला जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्व येती. हे सांगाती याची रीती कळले मज. आता तू जे सांगितलंयस ना, त्यांनी हे प्राप्त होईल. खरंच मला पटलंय, कळलं मला. देवा गोठीची हे ऐकता, बोधज उपजत असे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नो हेल केवी. खरंच हे ऐकून इतकं छान वाटतंय. जर अनुभव केला तर खरंच तल्लीनता होईल ना. कशी होईल पण ती? म्हणून ऐथ काही अनारिसे नाही, परी नवभारी चित्त दे बोला ऐका. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू. परी न शके करी पांगू योग्यतेचा. सहजे आंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये. तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देवो जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते विणे होईल, तेची पुसो. आता अर्जुन म्हणतो की हा जो तू मार्ग सांगितलायस तो सोपा आहे बहुतेक. त्याचा जर अभ्यास केला तर तो प्राप्त होईल, असं तू मला प्रॉपर स्टेप्स नक्की सांगशील, असं अर्जुनच म्हणतोय. तू नक्कीच मला माझं उत्तर क्लिअर करशील प्रश्न. आणि ही सेज दॅट एलिजिबिलिटी, योग्यते विण होईल तेची पुसे. एलिजिबल आहे ना मी हे करायला, नाहीतर कठीण होईल मला. ह्या प्रश्नांची तू उत्तर मला देशीलच. जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसवाया जाहले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देजे. हा हो जे जी अवधारिले,
हे जे साधन तुम्ही निरुपिले, अवडतायाही अभ्यासिले फावो शके. की योग्य ते वीण नाही, ऐसे हन आहे काही, तेथे श्रीकृष्ण म्हणते काही, धनुर्धरा हे काज कीर निर्वाण, परी आणि काही जे काही साधारण, तेही अधिकाराचे वोडवे विण काय सिद्धी जाय. अरे कृष्ण म्हणतो, अरे तू काय विचारतोयस? प्रत्येक गोष्ट अधिकाराशिवाय होते का? साधारण गोष्ट पण करायची असेल तर त्या अधिकार लागतो. तर डेफिनेटली पै योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीचे अधीन जाणिजे, का जे जे योग्य हो निकीजे, ते आरंभी फळे. योग्यता असेल तरच फळ मिळतं. म्हणून ते फळ मिळण्यासाठी आपण जर योग्य नसेल तर काय ते फळाला जायचं नाही का? म्हणून आपण ते फळ मिळण्यासाठी योग्यता करायची का योग्यता नाहीये म्हणून आपण ते फळ घ्यायचं नाही. सो बेसिकली व्हॉट ही इज सेइंग इज यू नीड टू स्टार्ट. नाही योग्यता नाहीये म्हणजे व्हॉट ही इज सेइंग इज योग्यता असेल तरच फळ मिळेल, पण फळ मिळाल्याशिवाय योग्यता पण नाही मिळणार इन दॅट सेन्स. आता त्यांनी सांगितलं हे इंद्रियांपासून असं कंट्रोल करायचा. जेव्हा आपल्याला ते दर्शन होतं तेव्हाच ऑटोमॅटिकली विषयांपासून दूर जातो ना. पण ते विषयांपासून दूर नाही जात आहे मी म्हणून मी काय योग्यता नाही असं एक्झॅक्टली नाही बोलू शकत असं ते म्हणतात. इट्स व्हेरी डिफिकल्ट अदरवाइज टू स्टार्ट समथिंग. दॅट्स द पॉइंट इज ट्राइंग टू मेक. तरी तैसे एथ काही, सावियाची कोण कोणी नाही, आणि योग्यांची काही खाणी असे. नावे कविरक्तू जाहला देह धर्मी, नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकारिया. ये तुलया अयणी माझी, एवढे योग्यपणे तू तेही जोडे, ऐसे प्रसंग साकडे फेडिले तयाचे. मग म्हणे गा पार्था, ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वता योग्यता नाही. नावेक विरुक्त झाला देहधर्मी नियतू. जो माणूस जो मनाला येईल ते खायचं, हवं तेव्हा झोपायचं, तो अधिकारी नाहीये असं सांगतात. म्हणजे बेसिकली द पर्सन हू डझंट हॅव डिसिप्लिन त्याला नाही येणार. हवं तेव्हा करायचं. आज गुलाबजाम खायला, चला गुलाबजाम खाऊया. आज खीर खायची, चला खीर खाऊया. म्हणजे जे मनाला येईल ते. काय आहे जीवन? खायचं नाही, प्यायचं नाही तर काय? आजारासारखं काय जगायचं? काय रोज ती दाल खिचडी खायची. मनाले येईल ते खा, खात सुटा. तर त्याने सांगितलं दॅट इज दोज आर अनएलिजिबल पीपल. जो रसनेंद्रियांचा अंकिला, पुढे का निद्रेसी जीव विकला, झोप बापरे, निद्रेसी जीव विकला, रसनेंद्रियाला अंकिला. रसनेंद्रियाला अंकिला जे सगळे फूड शोज वगैरे बघून बर, तो नाहीच एथ म्हणितला अधिकारी, तो नाही अधिकारी. अथवा आग्रही, आता बघा दुसरं, अथवा आग्रहाची बांधोडी, किंवा खूप जो हट्टी आहे, क्षुधा तृषा कोंडी, पाणी नाही प्यायचं, उपास करायचे, आहारा ते तोडी मारुनिया, आणि मन दाबून ठेवायचं, नाही मी आता उपवास केला नाही खाऊ शकत चंद्रोदय झाल्याशिवाय. मोदक बिदक वाट बघतात आपले चंद्रोदय. निद्रेची सो बेसिकली दोन एक्स्ट्रीम सांगतात ते, की जो हवं ते खातोय, हवं तेव्हा झोपतोय, किंवा जो अजिबातच खात नाही पण मन मारून या. निद्रेची वाटा नवचे, किंवा जागरण करतोय, ऐसा दृढी पेचोनी अवतरणे नाचे, ते शरीर
रची नव्हे तयाचे मा योगो कवणाचा. त्याचं शरीरच तो त्याचा सुखावस्थेत नाही आहे किंवा पीस मध्ये नाही आहे, तो योगी कसला. म्हणून अतिशये विषय सेवावा तैसा विरोध नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणजे सदा अतिशय विषय सेवावा किंवा विरोध नेवावा, हेही नको. नो टू एक्स्ट्रीम्स. आहार तरी सेविजे परियुक्ते चेनी मापे मविजे. आहार पण करायचं मोजून मापून. गोड लागलं खात नाही सगळं, मोजून प्रॉपर डिसिप्लिन. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. प्रॉपर काम पण करत राहायची, चालायचं बोलायचं, सगळ्या अवयवांना कार्य झाली पाहिजेत. मपितला बोली पाहिजे, मापून तोळून बोलायचं. मितलिया पावली चालीचे, थोडस चालायचं पण. निद्रे ही मानू दीजे अवसरे एक. अवसर आला की निद्रा पण करायची. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले. जरी जागरण झालं तरी ते पण मॉडरेशन मध्ये करायचं. किती किती अजून सांगणार डिटेल मध्ये. येतलिनी धातू साम्य संसले असेल सहजे. ऐसे युक्तेचे निहाते जे इंद्रिया वोपिजी भाते ते संतोषासी वाढते मनची करी. हे जर तुम्ही जरी केलं ना मॉडरेशन मध्ये सगळं, तरी तुम्ही यू गेट क्लोजर टू दॅट योगा. यू डोंट हॅव टू डू समथिंग ड्रास्टिक. दॅट्स व्हॉट इज सेइंग. बाहेर युक्तीची मुद्रा पडे. जेव्हा तुम्ही बाहेरनच सगळं डिसिप्लिन आणि मॉडरेशन मध्ये जगाला लागलात ना, तेव्हा आत सुख वाढे. बाहेर जेव्हा तुम्ही हे मॉडरेशन करता तेव्हा आतलं सुख वाढायला लागतं. ते तर सहजेची योगू घडे. मग सहजची योगू घडे अभ्यासिता. सी आपण चला 24 तासात ना आपण 24 तासात ना चला 6-7 तास झोपतो. मग 16 तासांपैकी जर आपण इतकं इन्व्हॉल्ड असू इन द थिंग्स, तर मग आपण अर्धा तास मेडिटेशनला कसं बसू शकतो. इट्स डिफिकल्ट. म्हणूनच ही सेइंग एव्हरीथिंग दॅट ही डज हॅज टू बी इन मॉडरेशन, देन ऑटोमॅटिकली यू विल बी स्टार्ट बिकमिंग क्वाइट इनसाइड. अमेझिंग. दिस इज नॅचरल. जैसे भाग्याचिया भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात पैसे घर रिगे. कसं होतं माहितीये का, मग जसं भाग्य असेल तर थोडस आपण उद्योग जरी केला ना तरी खूप वैभव येतं. तसं होईल. थोडीशी प्रॅक्टिस केली तरी प्राप्त होईल. तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवतयाचा. हा हा हा. म्हणून युक्ती हे पांडवा. युक्ती म्हणजे मॉडरेशन, डिसिप्लिन. घडे जया सदैवा. सदैवा इम्पॉर्टंट. श्रावण महिन्यात नाही फक्त. घडे जया सदैवा तो अपवर्गीची या राणीवा अलंकारी जे. अपवर्ग स्वर्गात सारखं त्याला भूषण मिळतील. म्हणजे बेसिकली ही विल अटेन व्हॉट ही वॉन्ट्स टू. तरी पार्था हे जणे सॉरी युक्ती योगाचे अंग पावे. ऐसे प्रयाग जेत होय जे बरवे तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंग जाण. ते दीपांचे उपलक्षण निर्वातीची या. आता तुझे मनोगत जाणोनी काही एकाम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावोगा. तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांग पाय काय भियसी दुवाडपणा.
कसं असते ती योगाची परिस्थिती ना, की कुठेही जाईल ना मन तिथे शांत असतं. कसं, जसं जिथे वारा नसतो, निर्वात, जिथे वात नसतो, जिथे वारा नसतो, तिथे कशी ज्योत एकदम स्थिर असते तसं. निर्वाती दीपाचे उपलक्षण, निर्वाती, निर्वातीची. तर आता कृष्ण म्हणतात, की मला ना तुझं मनोगत कळलंय अर्जुना. तू तू तुला ही इच्छा तर आहे प्राप्तीची, पण अभ्यास नाही करत आहेस तू. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस नाही करत आहे. इच्छा आहे, पण प्रॅक्टिस नाही करत आहे. ते सांग पाय पा काय भियसी, पण तू का घाबरतोयस सुरू करायला, प्रॅक्टिस करायला? थांब मी सांगतो तुला. तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो म्हणे म्हणे, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. ही इंद्रिय आहेत ना, मन वगैरे, तुला म्हणणार आहे काय डिफिकल्ट आहे असं तसं. उगीच सायास घेशी हो म्हणे, उगीच काहीतरी उगीच अननेसेसरीली घेऊ नको तू स्ट्रेस. पाहे पा असुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधे ते वैरी का जिव्वान म्हणे. हे इंद्रिय आहेत ना, या चॅप्टर आहेत. औषध जे वाचवणार आहे प्राण, ते औषध म्हणते हे किती घाण आहे, कडू आहे, मला नको नको नको. औषधा ते वैरी मानते ती जीभ. ऐसे हिताची जे झेनिके, ते सदाची या इंद्रिया दुःखे. त्यामुळे जे जे हित असतं ना, त्याने इंद्रियाला नेहमी दुःख होतं. बापरे आता बोलायचं नाही, बापरे आता हे खायचं नाही, बापरे आता झोपायचं नाही. जे जे आपण चांगलं, जे इंटरनल होण्यासाठी जे आहे ना, सगळ्याला इंद्रिय म्हणते नको, कंटाळा, एकटा कंटाळा येतो. एरवी सोपे योगासारिखे काही आहे. सोपा योगासारखं काही सोपं नाहीये दुसरं. इंद्रिय म्हणणार नको कशाला. म्हणून आसनाची या गाडिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधूया. आता मी तुला जो अभ्यास सांगितला योगासनाचा वगैरे, त्याने चित्त निरोध होतो. चित्तवृत्ती निरोध. एरवी तरी येणे सो योगे, जे इंद्रिया विधान लागे, ते चित्ती भेटोरी गे आपण पेया. परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपणिया ते आपण देखे, देखते खेवो ओळखणे म्हणे तत्व हे मी. इट इज लाईक आपण आपले पाय पाठीवर देऊन चालतोय सारखं. परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे, देखता देखतो देखत खेवो ओळखे. जसं काय आपणच आपल्याला बघतो, आणि आपण आपल्याला बघितल्यावर आपण जेव्हा ओळखतो आपल्याला, तेव्हा तत्वज्ञान होतं. So basically no one else is going to show you. You have to see yourself. Basically चित्त भेटते रिगे. चित्त, तर नॉलेज कुठे तर माइंड मध्ये होतं ना, त्याला जर थोडस जरी दिसलं ना, तरी मग ते नॉलेज होतं. थोडस ग्लिम्स जरी आलं, थोडं समुद्राचं एक थेंब तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला काय, समुद्र इकडचा जातो अमेरिकेतला समुद्र पितो, सगळी टेस्ट सेम असते. जस्ट वन ग्लिम्स इज इनफ. It's very important. What is understanding of the true self is being described so vividly. तिये ओळखी तिये तिये ओळखीची सरिसे, सुखाची या साम्राज्यी बसे, मग आपण पा समरसो विरोनी जाय. आणि ते एकदा ओळख झाली की सुखाच्या साम्राज्यात तो जातो, कारण आपला आनंद स्वरूप आहे म्हणून. जया परते आणिक नाही,
जया ते इंद्रिये नेणती काही, ते आपणची आपुलिया ठाई होनी ठाके. कारण इंद्रिय तर ते ओळखू शकत नाहीत. मग जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तर आपण त्याच्यासारखं होतो, ज्याला आपण बघितलं आपल्या स्वरूपाला, म्हणजे आपण स्वरूप होतो, आत्मतत्व होतो. मग मेरूपासुनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, दगड दाटी जो परिभारे चित्त न दाटे. किती दुःख आले तरी चित्त न दाटे. का शस्त्रे वरे तोडलिया, देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चेवोनी नये. कुणी शस्त्र मारली, काही केलं तरी तो आपल्या आत्मसुखात पहुडलेला असतो. ऐसे आपण पारिगोने ठाये, मग देहाची वासू न पाहे, आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. इतकं आत्मसुख मिळत असतं आणि कंटिन्युअसली एव्हरी मोमेंट एक्सपिरियन्स करत असतो, मग बाहेर कसा जाईल असं म्हणतात. जया सुखाची गोडी, मना आरतीची सेची सोडी, संसाराची तोडी, गुंतले जे. आपोआप मग संसारात गुंतलेलं तू नाही होत. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. संतोषाची ज्ञानाची जाणीव जया लागी. ते अभ्यासिले नियोगे, सा अवयव देखावे लागे, देखिले तरी आंगे होईजे लगा. तरी तोची योगू बापा, तोच आहे रे बाबा योगी. एके परी आहे सोपा, इट इज सिंपल, सोपा आहे. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. संकल्प तिकडे आता कमी होतात. हा विषयाते निमिलिया ऐके, विषय कमी होतात. अट्रॅक्शन, विषय म्हणजे सेन्स ऑब्जेक्ट. इंद्रिये नामाची धारणी देखे, तरीही घालुनी मुखे जीवित्वासी. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी. सुखे धृतीची धवळरी, बुद्धी नांदे. त्या सुखामध्ये बुद्धी नांदते. बुद्धी धैर्य होय वसवटा, फिअरलेस होते, करेज येतं बुद्धीत. तरी मना ते अनुभवाची वाटा, कारण अनुभव आलेला असतो मनाला त्या आत्मस्वरूपाचा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. एकदा ग्लिम्स झालेलं असतं, अँड देन इट एस्टॅब्लिशेस इन दॅट अंडरस्टँडिंग. पहिले एकदम स्टार्टिंगला ग्लिम्स मिळते, आणि नंतर मग हळूहळू हळूहळू हळू एस्टॅब्लिश होतं. एकदा एस्टॅब्लिश झालं की कोणी हलवू शकत नाही. एस्टॅब्लिश होईपर्यंत थोडंफार इकडे तिकडे होतं, पण कारण तरी मना ते अनुभवाची वाटा असतो ना, अनुभव असतो मनात. हळूहळू प्रतिष्ठा मीन्स तिष्ठती, प्रकर्षेण तिष्ठती, फर्मली एस्टॅब्लिश्ड. आत्मभुवनी याही एके परी, प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपरी आणिक ऐके. आता नियमाची हा ऐकिला, जीवे करावा आपुला, जैसे कृतनिश्चयाचा बोला बाहेरा नोहे. आता हे मी तुला सांगितलं, नियमाचा ऐकला, नियम डिसिप्लिन करावा आपुला, कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. निश्चय, कृतनिश्चयाचा बोला. यू हॅव टू बी फर्म. जरी येतुलिने चित्त स्थिरावे, इफ यू मेक युअर माइंड फर्म इन दॅट, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. मग मोकलेले जेथ जेथ जाईल. सो सिंपल लँग्वेज मध्ये सांगतायत. तेथून नियमाचे घेऊनी येईल, ऐसे स्थैर्याचे होईल सावियाची की. ओके, तू फर्म कर डिटर्मिनेशन, आणि मनाला सांगायचं नाही मी असंच फोकस करणार. पण काय होईल ना, कधी कधी मन आहे ना बाहेर जाऊ द्यायचं त्याला. ठीक आहे जाऊ द्यायचं, पण लक्ष ठेवायचं. आणि मग मोकलेले जेथ जेथ जाईल, मोकल सोडलेलं मन आहे ते जिथे जिथे जाईल ते लक्ष ठेवायचं.
तेथुनी नियमोची घेऊन येईल, पण तुमचं डिसिप्लिन ना त्याला घेऊन येईल. ऐसे स्थैर्याची होईल सावियाची की सवय होईल मग त्याला स्थैर्याची. जात फक्त ऑब्झर्व करा गेलं, अरे मग आपला डिसिप्लिन त्याला आणेल परत. स्लोली स्लोली डिसिप्लिन. कोण सांगतं एवढे ज्ञानी अमेझिंग टीचर. पाठी केतुलिनी केवेळी तया स्थैर्येचे मेळी मेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. मग स्थैर्याने हळूहळू आत्मस्वरूप जवळ येईल. त्यांनी कसं डिटेल स्टेप सांगले. तया ते देखोनी अंगा घडेल तेथ द्वैती द्वैत बुडेल. मग तुम्हाला ते एम्ब्रेस होईल आणि मग अद्वैताचं अनुभव, डोंट हॅव अदर वर्ड्स, अनुभव होईल आणि द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. मग तुम्हाला कळेल सगळं एकच आहे. आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे ते गगनीचे का भरे विश्व जैसे. आकाशी जर ढग दिसतात ते स्काय मध्येच जिरून जातात ना, तसं तुम्हाला विश्व वाटेल. तैसे चित्त लया जाये, चित्त मन लयात जात आणि चैतन्याचे आघवे होये. ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. असं होतं सुखप्राप्ती. मन शांत झाल्यावर आत्मस्वरूप चैतन्यात सगळं होतं आणि मग सुखप्राप्ती होते. चित्तवृत्ती निरोध. या सोपिया योग स्थिती उकली देखिला का बहुती संकल्पियाची संपत्ती रसोनिया. ते सुखाचे नि सांगाते आली परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळते जळाते सोंडू नेणे. जरी इंद्रिय बाहेर जायचा रसनात त्यांच्या सेन्स ऑब्जेक्ट्स मध्ये अट्रॅक्ट करतील, पण एकदा मीठ पाण्यात टाकलं की ते विरघळतं ना, तसं जेव्हा अनुभव होतो स्वतःचा तेव्हा आपण त्या आत्मस्वरूपात विरघळतो. मग परत सेपरेट होणं इज डिफिकल्ट. त्यामुळे जरी इंद्रिय बाहेर नेली तरी ती आठवण असते आणि यू कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम दॅट. इट इज नॉट अ मेमरी, इट इज युअर एक्झिस्टन्स, then your identity, it is so firm. Self actualization. तैसे होयती मिळे मग समरस्याची राऊळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपुले पायवरी चालुचे आपुले पाठीवरी हे पार्थाना आगवे तरी आन ऐक. तसं आपणच आपल्याला ओळखायला लागतं, आपणच आपल्या पाठीवर चालतोय असं आपणच आपल्याला न्यावं लागतं. पण तुला अजून थोडंफार हे समजलं असेल तर थांब मी सांगतो अजून. आन ऐक ऐके एक सांगतो गोष्ट. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही. मी ह्या एका देहाचा आहे असं नको विचार करू. आणि तैसेसी माझ्या ठाई सकळ असे तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही. मी ह्या देहात आहे आणि सगळ्यांमध्ये मी आहे सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे एतुले हो आवेगा. आय एम इन एव्हरीवन. दोन मिनिट. आय एम इन एव्हरीवन. ओके. हे रवी तरी अर्जुना जो एकवट लिया भावना सर्वाभूती अभिन्ना माते भज. सर्वांभूती अभिन्न आहे मी, सगळ्यांमध्ये अभिन्नत्वेने आहे मी. भूतांचेनी अनेकपण अनेक नोहे अंतःकरण केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. हे वेगवेगळे नाही आहेत त्यांच्या अंतःकरणातलं जो चैतन्य आहे ते एकच आहे. जो तो जाणतो तोच ऍक्च्युली खरा योगी. मग तो एक हो हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा दीप आणि प्रकाश एकवंकीचा पाडू जैसा. इट्स वन अँड द सेम.
तो माझ्या ठाई तैसा मी तया मजी, तसा ते माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात आहे. द लाईट अँड द लॅम्प, देयर इज नो डिफरन्स. जैसा उदकाचे नि आयुष्ये रुसे रसू, जसं जसं पाण्याचं जी फ्लुइडिटी आहे, लिक्विडिटी आहे, दॅट इज इट्स नेचर. का गगनाचे माने अवकाशू, गगनाचा जो आकाश आहे, स्पेस आहे, दॅट इज इट्स व्हेरी इनहरंट एलिमेंट. तैसे माझे नि रूपे रूपसू पुरुषतो गा, दॅट वे मी सगळ्यांमध्ये इनहेरंटली आहे, स्वरूप रूपाने. मी नसेन तर तुम्ही नसाल, आणि तुम्ही नसाल तर मी नसेन. पाण्याचं जर पाणीत्वच काढलं, गगनाचं गगनात्वच काढलं, तर गगन राहणार नाही, पाणी राहणार नाही. तसं मी तुमच्यात आहे, तुम्ही माझ्यात आहात, आणि हे तत्व जे आहे, कृष्णाने कसं हळूहळू कुंडलिनीच्या वेगवेगळ्या स्टेजेस मधून, आणि नंतर सांगितलं की कसं हे प्रॅक्टिस करायचं. मग अर्जुन म्हणाला नाही कठीण दिसतंय, मग ते काय म्हणाले, तू रोज प्रॅक्टिस कर, तुझ्या दैनंदिन तुझे आचार विचार जे जे करतो आपण दिवसात त्याच्यात मॉडरेशन कर, मग आपोआप योगी होशील. आणि मग नंतर कंट्रोल कर मन, पण नाही होणार, मग जाऊ दे थोडं, पण लक्ष ठेव, विटनेस कर, अवेअरनेस ठेव, माइंड इज गोइंग देअर, ओके, मग तुझ्या डिसिप्लिन ते बरोबर आहे. असे मारून मुटकून ठेवलं तर ते पडूनच जाईल. सच एन अमेझिंग टीचर. ओके, तर आज आपण 97 केले. उद्या हा चॅप्टर बहुतेक आपला संपेल, पण व्हेरी अमेझिंग चॅप्टर. डोळे बंद करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Open your eyes. हे मी वाचताना कधी कधी अशुद्धत्वेने बोलतो. I correct it right away, but because of that I am sorry, but I'll try to be, I'm practicing to be more and more errorless. Okay, Hari Om.